माझ्याकडे पाहशील तेव्हा तेव्हा हा तुझा उलटा न्याय झाला. म्हणजे नारदा तुझ्या भक्ती प्रेमास मी खरोखर असंच म्हणावं लागेल. हे काय सांगायला पाहिजे का? त्यासाठीच तर या कुरुक्षेत्रावर वावरतो. एवढंच नाही तर तुम्ही हाती घेतलेलं प्रत्येक काम सुलभ व्हावं यासाठी. ही पण असं तुला म्हणायचं आहे. पण ब्रह्म मी तर अर्जुनाच्या रथाची घोडी आहे आणि माझ्यासाठी तुम्ही तर म्हणजे घोडत आहे असं म्हणायला तेव्हा त्या घोड्या टाकणारे तर तुम्हीच आहात की. मी नारदा काय हा एखाद्या आरोप करतो नाही ते कोण आम्ही तेव्हा कशाला एवढ्या आडवाडाने जात आहात? तुम्हीच तर प्रेरणावरी प्रगत आहात ना. काय खरं आहे की नाही? छे मी तर गौरव पांडवाच्या भांडणात पुरा धास्तावून गेलो. ती तर कुणाला वेळ आहे या गोष्टी करा. आणि काय तुला हे बालेच्या घालायला माझ्याशिवाय दुसरा कोणी भेटला नाही पाहिजे. नारायण नारायण. तेव्हा दुसरा मला कोणीच नको. माझ्या दादाने मला तुम्हीच नाव सांगितलं. आताच्या आता ना आणि आपली थेट निमंत्रण म्हणून मी आगमन केलं. पण ऋषिकेशा हस्तिनापुराच्या वेळी शिरतो तोच तिथे भेटलेल्या प्रत्येक प्रजाजनांनी माझ्यावर सारखा प्रश्नांचा विचार सुरू केला की तू इथे कसा? ही होणार देताही तेव्हा एवढंच नव्हे तर जगाच्या अंतापर्यंत तुझं हे भ्रमण चालूच राहणार. फक्त शेतावर तर प्रेमिकाच्या अंतपुराकडे तुझा आपण हे त्या भोया गावड्या जीवाला कसं काय माहिती? हा त्यांचा दोष नाही ना. तर त्याच्या अशा कल्याणपणाच्या ठिकाणी जीवातून मानवी मनाचा विकास संभ्रमातील काय बुद्धीला गोदून गेल्यानं मन विसरत गेले आणि लक्ष वृत्तीचा महायुद्धाच्या रूपानं असा भेटला जातो. हे
ज्या जयंतानं दत्ता प्राप्त या दुसऱ्याला उद्या सूर्याचा कोणीच प्रश्नच नाही तर माझ्या लाडक्या भावावर अशा या प्रतिमेनं आज आपलं गिरावंच बसतं. परंतु माझ्या मनात एकच शैल्य सरत आहे, ही त्याची कल्पना सफल होणार तरी कशी लागणार. हा प्रश्न आपण मला विचारण्यापेक्षा आपणच जर मनात घेतला तर तो लवकर सुटेल. अरे पण प्रतिज्ञा करायची वगैरे मला विचारायचं तरी होतं. पार्थाला माहित आहे की जिथे नळ आहे तिथे नारायण जर असणार, त्याची तरी काय चूक आहे तेव्हा. पार्थाला माहित आहे की जिथे नळ आहे तिथे नारायण असणार. कशाला तिकडचं जाऊन वेळ सांगायला. नारदा, हे उद्योग अजून तू सोडलेले दिसत नाही बरं. जे मनुष्य लोकांनी मला काहीतरी म्हटलं तरी हरकत नाही, पण तुम्ही मात्र मला अशा बाबतीत दोषी ठरवलं. आता जर मला द्रोणाचार्यांनी जरा प्रेमाने बोलावलं तर जायला नको का? जा जा, हुशार जा. पण कलाही मात्र लावू नकोस हं. नाही तर तुझी जुनी सवड उठवायने आणि माझ्याबद्दल वेड्या वाकडं त्या दुर्योधनास सांगून चिडवशील. माणूस म्हणतो मला इथं दुःखी सुभद्रा राजा दोन समजुतीने शब्द सांगून तिचं दुःख व्यक्त करायला गेलो. नारदा, येतो बरं का? या बरं देवा, या. जरा सांभाळून म्हटलं. देवा, तसं काहीतरी केलं तर तुम्हाला संकटात टाकणार असं काही करणार नाही. बरं नारदा, येतो मी. हा कौरव सभागृहाचा जयघोष मला आमंत्रित करा. नारद तरी काय करणार? विश्वचार्य आता तुमच्या नाम जपानं कौरव शिबिराचा मार्ग मिळतो. फक्त एकट्या दुर्योधनाचा किंवा आचार्य गुरु गुणांचा नसून तो तुम्हा शूर योद्धांचा आहे असं मी गृहीत करतो. आजचा हा तेजस्वी विजय इथे बसलेल्या सन्मान्य जाती महारथींचा आहे. मला सांगायला आनंद वाटतो की या विजयाचे खरे मानकरी सिंधू राजा जयेंद्र. त्या महापराक्रमी जयेंद्रनानं त्या अर्जुनाचा फोन झाला राजाच्या ठोकराने तुडविला. माझा हातचा हा पराक्रम नजर पटावर सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल याचाच मला अभिमान वाटतो. जयेंद्र आणि अशा थोर पराक्रमाचा तो हा पटावा असत आहे. मला त्याचा हिवा वाटत असेल तर त्यांना पापीच म्हटलं पाहिजे. नाहीतर काय पांडव वंशाचा कधी दिवा विसरता आला नाही त्या भीष्माचार्याचंच पहा ना. निवर हे महाभा अर्जुन आणि शिखंडी समोर दिसतात. धनुष्य खाली ठेवतात का शिरपंजरी कोसळतात का? जयललिता नुसते कोसळले नाही तर श्वास म्हणून निश्चित पोहडले सुद्धा.
विधान एकदा गेलं त्याच तरी करायचं, पण नाही ते असे निषेधामाला जायचे नाही म्हणे. मामा, अशा आनंदाच्या प्रसंगी गुरूंच्या थोर पुरुषाची निष्ठा करणे म्हणजे समजलो दुर्योधना, समजलो. नाही करीत कोणाचं मन नाराज. पाहिलं का जयद्रथा, आपापसात झगडा असला तरी किंवा असतं ते हा म्हणे श्रेष्ठ पुरुषाची चेष्टा आहे. अशा श्रेष्ठ पुरुषांना पक्षता देऊन दुर्योधना तुझा श्रेष्ठपणा कमी ठरतो. हे तुझ्यासारख्याला काढा तरी केव्हा रे गोळा रे, अगदी गोळा. मामा, जगाने श्रेष्ठत्व पार केलेल्या थोर पुरुषाला कमी लेखणं हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का? जगानं, अरे कुठल्या जगानं? तुम्ही आम्ही निर्माण केलेल्या त्या जगाचं महत्व आम्हीच ठरवायचं आणि आम्हीच तुम्ही जोच करायचं. काय घ्यायचं ना, असंच ना. बरोबर आहे. आमच्यासारखे वीर पुरुष निर्माण झाले म्हणून तर या जगाचं मोल अस्तित्वात राहिलं आहे. बडे जावेची भाषा तुझ्यासारख्या पुरुषाला ती शोभून दिसली तरी त्याला मर्यादा असावी. कसली मर्यादा राजा? याच मर्यादेचा भाग पडून मी अभिमन्यूच्या मस्तकावर क्रूरपणे थैमान घातला. अभिमन्यूची मर्यादा सांभाळली असते ना, तर त्या अभिमन्यूने माझ्या सगळ्यात आपली सुद्धा गंभीर सध्या कमी केलं नसतं. म्हणून मी त्या शरीराचा चेंदा नेता गेला. बस जयद्रथा, शौर्याची धुंदी चढलेलं तुझं हे भाष्य एकदम बंद कर. का बंद करू? या कर्णाला ते सहन होणार नाही. माझ्या पराक्रमाने तू दिसून गेला असं सांग ना. तुझ्या क्रूरपणाला तुझा पराक्रम समजतोस तू. पांडुरंगाचा कंठ छेदून याची खेच उधळली मी. हा. युद्धनीतीनं वागला असतास तर त्याला बोल होतं. म्हणजे आम्ही नीती भ्रष्ट असं संग्रहाला म्हणायचं आहे का? होय, निंद्र्यात सापडलेल्या वाघाला मोकळ करून त्याच्याशी झुंज देण्यातच एका वीराची खरी शान असते. दुसऱ्याला जप्ती केलेल्या वाघाला पायाच्या लाथेनं रगडणं याला कोण म्हणेल पराक्रम? अंगराज, माझ्या शौर्य बळाला त्याचं माझं पण चंद्र भादरून जाणारा भेकर नाही हे समजून होता. माझ्या शौर्याची तारीफ करून एक घटिकाही लटली नाही तर क्षणात त्याला असं पाणी करावं. तुझा अपमान हो असं आम्हाला तरी असं वाटेल. पण जयनेता उद्या पांडवाचे चाहते डोळ्यात विसव आणून विवळतील की त्या दुर्योधनाने चारी बाजूनी घेरून त्या बालकाचा गळा घोटला. यावर त्यांना कोण जबाब देऊ शकेल? मी त्याला प्रत्युत्तर देईन. शत्रुघ्नाचा भेद करण्याचं सामर्थ्य मंगलच नसताना माझ्यासारख्या मुलाने पिसावून काढून जावं. आज त्याचा हात पुढे पडा, त्याच्या नाशात काढी उचलला. नाहीतर काय, ओठ दाबल्यानंतर रक्ताच्या चीळ काढण्याऐवजी आईचं हृदय धागतीर्थी पडणार. अशा पोरानं जयद्रथाला आवाज करावा. हा कुठे आणि तो शेमला पोर कुठे? कशाचा सुद्धा मेळ नाही. आपल्यासारख्या महामुत्सद्यानं त्या वीराच्या अशी वाव चढवून मान कमी करणं योग्य नाही. अरे बाबा, एका धनुर्धराचं पोर एवढ्यावर आपण त्याला धनुर्धर म्हणावं का? छान छान छान. तुम्ही तर त्याला म्हणायलाच पाहिजे मामा. तुमच्या पराक्रमाला आवाहन देतो. बाण सरसावून धावला असता तुम्ही द्रोणाचार्याच्या आड लपलात. करणा, अरे त्यावेळेस मला नीट आठवत नाही रे. आता का जी बडखळली? कुत्सितपणाची आग ओढणारा तुमचा जबडा का बंद झाला? बोला गंधाधिपती, बोला. उधळा गुप्त फळ निशस्त्र झालेल्या कर्णाची आणि तुमच्या शौर्य गाथेची. आठवतं का? चक्रव्यूहाच्या केंद्रबिंदूवर थैमान घालीत असलेल्या त्या वीर छाव्यानं तुम्हाला दिलेलं आक्रमक आवाहन सम्राट दुर्योधनही विसरू शकणार नाही. त्या सिंहाच्या बचक्याचं धोतरूप पाहून क्षणभर ही चकित होतो करा. मग राजन, अशा वीर बालकाला कोणीही युद्धात मान देणार की नाही? त्याला आता
प्रस्तुत्वात त्या वीर शाव्याचा मला मानाचा लवलेशही दिसला नाही. असे वक्तव्य करणाऱ्यास बोलल्या राणग्याचीच उपमा देणं योग्य ठरेल की नाही? मला हिस्ट्रपशीच्या मालिकेत बसवून सासूपणाचा प्रेम विरवणारा करणं एका रिक्षा शब्दाचं भांडार हवं. नाहीतर त्या भाषेत त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल. धर्मनीतीचं पाय तुडून त्याचा पाय पोस करणारा तू एक जे शब्द उच्चारून मी माझी जीभ पिटाळू शकत नाही. करणा मंत्री नाचल्याची मधुर भाषा नाही, कदापिही नाही. धर्मनीती बाळगणारा हा कर्ण रणांगणावर युद्धभूमीचा राज कधीही होऊ देणार नाही. माझी नजर आड होताच एखाद्या जनावरासारखे लज्जास्पद खेळ खेळला तुम्ही त्या अर्वाटाची. नीती वापरणारे गुरु द्रोणाचार्यांनी सुद्धा लाजेनं मान खाली घातली. तेव्हा तुमच्या इतकेच द्रोणाचार्य ही नीती भ्रष्ट आणि अधपाती आहे. निव्वळ बुद्धिमंत अधपाती नाही हा द्रोणाचार्य अधपाती नाही. या चांडाळाने अधपणाचं नृत्य केलं आणि मीही त्यात बोला गेलो. त्यांना मी अधपाती नाही. हा चंद्र अधपाती आहे. आचार्य बंद करा ही वाढवाय बडबड. शत्रूला खेळण्यासाठी विवाचे सापडा रचणारे जयेंद्र या सिंधू राजाला अद्यापती म्हणताय. हो मुलानो, तुम्ही कौरव सारे अधपाती आहात. अधपाती हा दुर्योधन सुद्धा त्या पापी विजयाचा तितकाच मानकरी आहे. आचार्य पवित्र विशेषणात सांगून माझ्या भागात पात्र ठेवू नका. तुमच्या सेनापती पदानं मिळून दिलेला हा पहिला विजय गुरूंच्या सेनापतीचा नसून रणयज्ञाच्या होमकुंडात प्राण अर्पण करणारा योद्धांचा आहे. गुरूंचा आहे म्हणजे या दुर्योधनाचा आहे. विजय अरे अधर्माच्या नीतीतून निर्माण झालेला हा विजय, यालाच तुम्ही सारेजण विजय म्हणतात का रे? मग नीती सत्तानो ऐका तर. अरे विजय याला म्हणतात की सतत सत्य धर्माचं पालन करून विजय श्री ज्यांच्या गळ्यात माला अर्पण करीत आहे असा तो पांडवांकडे वळणारा विजय. आचार्य बंद करा पांडवांच्या कोण गौरवाची शोध करता. नाहीतर काय कौरवांचं सेनापती शिवायचं आणि गुणगान मात्र पांडवांचं गायचं. वा आचार्य छान भले. मामा ज्यांचं आयुष्यात गेलं कुंतीपुत्राने तारीख पाडल्या त्या आचार्यांना तुम्ही एकदा तरी जाब विचारायला पाहिजे की आपण सेनापती नाही कोणाच्या आहात. अरे अज्ञानानो, या पृथ्वी तलावर या द्रोणाचार्याला जाब विचारणारा अद्याप कोणी निर्माण झालेला नाही. तिथं हा बर्फटा गांधा राजा या द्रोणाचार्याला कुठल्या तोंडाने जाब विचारू शकतो? मी सम्राट दुर्योधन तुम्हाला जाब विचारतोय. विजय आनंदाने सारं की गौरवशी मी फुलून गेलो असताना तुम्हाला त्याची घृणा वाटावी. बोला आचार्य, तुम्ही निर्माण केलेल्या अग्निवादा वावडवी गौरव सेनेला त्राई करू इच्छिणाऱ्या अभिमन्यूचा वीर शोधाने देहात गेला. या धर्म तो कोणता आहे? हे निशस्त्रावर शस्त्र चालविणे हा धर्म नव्हे. आपण म्हणतात तो अधर्म हद्दपात हे मलाच पटत नाही. धर्मनीती झोपण्याचे तुमचे विचार तुम्हाला लाभ होय. अरे कर्मभ्रष्टा, अरे फुकट तुला विद्या अर्पण करून मी पाप गर्भात लोटला गेलो. अरे धिक्कार असो तुझ्या या अधर्मी तत्वज्ञानाला. मती भ्रष्ट द्रोणाचार्या द्रुपदापुढे स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी कुरुवंशाची पृथ्वी केली. अरे द्रुपदाशी वैरत्व पत्करून अहोरात्र कुरुवंशासाठी थकलास. याचं फळ तुला असत मिळावं ना. धिक्कार असो तुझ्या या कर्तृत्वाला. आचार्य स्वकर्तृत्व
स्वतः मोठेपणा सिद्ध करण्यासाठी भाषेचा मुग्रजळ निर्माण करून या दुर्योधनाला थांबवत टाकू नका. माझा लढा असाच यशो मंदिराच्या पायघड्यावर चालत जाणार आहे. तसं असेल तर भीती भ्रष्टा माझे निर्वाणीचे बोल आहे. उद्याच्या धर्मयुद्धात जर कुणी धर्मनीतीचा गळा फोडला तर माझ्या मस्तकी विराजमान असलेला हा सेनापतीचा शिल्पेश तुझ्या स्वाधीन केला जाईल. फक्त कुणाच्याही स्वाधीन हो याची मला पर्वा नाही. नारायण नारायण अनंत दुर्योधना सारा अनंत उडवला आहे रे अनंत. असं घडलं तरी काय नादा? मी थांबा झाला मला श्वास तरी घेऊ दे. अरे 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 श्वास कसला घेतो नादा? अरे इथे सर्वांचे श्वास बंद पाडायची पाळी आले. सांग सांग लवकर सांग नादा. सांगतो सांगतो जरा धीर झाला की नाही. काय सांगत होतो मी? तेच तर विसरून गेलो मला. श्रेष्ठ असं अनर्थ घडण्याएवढं विपरीत घडलं तरी का? दुर्योधना कुणावर एवढा जास्त प्रेम असून नये तेच खरं. म्हणजे मी नाही समजलो श्रेष्ठ. हे राजा तुझ्यावरील प्रेमापासून मला अशी धावपळ करत यावं लागलं. त्याच्यासाठी ते ऐक तर. पुत्रवधाने क्रोधयुक्त होऊन तरुण आणि बालहान भयंकर प्रतिज्ञा केली. ज्याने माझ्या पुत्राचा मस्तक लाथाडलं त्याचा उद्याचा सूर्यास्त होण्यापूर्वी अंत करीनच करेन. मग पुढं काय होता तो पांडुपुत्र? जर ही प्रतिज्ञा पुरी झाली नाही तर स्वतः अग्निकाष्ट भक्षण करून स्वतःचा देह त्याग करीन असंच तो म्हणाला. जयनंदा घाबरू नकोस. आम्हा सर्व योद्धाचं संरक्षण कवच तुझ्या सभोवती खडेखांब उभा राहतील. आज पाहतो तो पांडुपुत्र अर्जुन माझ्या भगिनीचा कुंकुम तिलक पुसण्यासाठी कसा असतो ते. मामा मित्राकडनं या जलराष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी मी सर्व तो प्रयत्न करीन असा मी आपल्याला शब्द देतो. आता अर्जुनच काय पाचही पांडव जाल करून आले तरी हा कौरव सम्राट त्यालाही भाग बघणार नाही. चला धन्यवाद. काय का होय अग्निकाष्ट भक्षण या पार प्रतिज्ञेच्या ठिणगीनं कौरवांचं मस्तक एकदम भडकून निघाल. हे एका ते टिकत नाही. आता हा पांडवांचा फकीराका अर्जुनाच्या अग्निप्रवेशाची प्रतिज्ञा कशी पार पाडतो हे पाहण्यासाठी मन कसं उत्सुक झालेलं आहे. नारायण नारायण.